लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस आहेत। लाईव्ह पण आपण शिकवतो आणि रेकॉर्डेड पण आपण शिकवतो। बॅचची फी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे। 510 रुपयामध्ये अत्यंत उत्तम दर्जाची बॅचेस आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। 5000 10,000 रुपयाची फी देऊन देखील एवढं तुम्हाला शिकवलं जात नाही, तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त आणि उत्तम दर्जाची क्वालिटी देऊन आपण आपले लाईव्ह लेक्चर्स इथे घेत असतो। ज्या लेकरांना हे लेक्चर आवडेल त्यांनी पोलीस भरतीची, सरळ सेवेची कोणती बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण दिलेली आहे। पोलीस भरती, सरळ सेवा, त्यानंतर एसएससी जीडी, आरआरबी, आरपीएफ सर्व बॅचेस लाईव्ह स्वरूपात आहे। फक्त 510 रुपये फी आहे। ऑफर सुरू आहे। द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा। अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल किंवा मला मेसेज करू शकतात। 93 70 70 66 79। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आपण पाहिले ते चला बरोबर। आधुनिक वर्ण किती आहेत? 52 आहेत। 52 वर्णांचे किती प्रकार पडले? 3 प्रकार पडले। प्रव ज्याला कुणाचीच आवश्यकता नाही त्याला आपण म्हणतो स्वर। स्वर किती? 14। त्यानंतर एकाच्या डोक्यावर एकाच्या शेजारी याला काय म्हणायचं? स्वरादी। स्वरादी किती? 2। एकाला म्हणायचं अनुस्वार आणि दुसऱ्याला म्हणायचं आ विसर्ग। आणि तिसरा प्रकार आहे व्यंजन। मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती आहेत रे? व्यंजनांची संख्या 34 आहे आणि संयुक्त व्यंजन धरून किती आहेत? 2 असे 36 आहेत। मराठी व्याकरणामध्ये एकूण व्यंजने किती आहेत? तर एकूण 36 व्यंजने आहेत। ओके, त्यानंतर आपण पाहिले होते काय? व्यंजनांचे प्रकार। व्यंजनांचे प्रकार कालच्या लेक्चरला आपण बघितले होते। स्वर आणि स्वराचे प्रकार आधीच आपण बघितलेले आहेत। स्वराचे मुख्य 3 प्रकार पडतात। स्वरा नाही रे भाऊ, स्वर। स्वरांचे मुख्य 3 प्रकार पडतात। तर व्यंजनांचे किती प्रकार पडते रे? ओके, अहमदनगर पोलिसाला फसवलं होतं। व्यंजनांचे एकूण प्रकार किती पडत्या? चला स्पीड मध्ये काल शिकलो। व्यंजनांचे प्रकार सांगा। स्वराचे 3 प्रकार पडतात, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर। 14 नवीनच घुसला, इंग्रजी स्वर। ओके, व्यंजनांचे मुख्य 5 प्रकार पडत्या। किती प्रकार पडत्या? 5 प्रकार पडत्या। ओके, तर हे 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार कोणता रे? व्यंजनांचा सर्वात मोठा प्रकार, पहिला प्रकार, त्याचं नाव काय? व्यंजनांचे प्रकार। व्यंजनांचे काय पाहिले प्रकार आपण ते पाहिलेले आहे। व्यंजनांचा पहिला प्रकार कोणता आहे रे? स्पर्श व्यंजन। स्पर्श व्यंजन। दुसरा प्रकार कोणता आहे रे उष्म्य व्यंजन। तिसरा प्रकार कोणता आहे रे अर्धस्वर। दुसरा अर्धस्वर घेऊ मग उष्मे घेऊ, म्हणजे आपल्याला शिकायला सोपं जाईल। अर्धस्वर, अर्धस्वर। तिसरा काय? उष्मे। चौथा काय? स्वातंत्र्य, स्वातंत्र्य। आणि 5वा काय रे? 5वा काय? महाप्राण। चला इथपर्यंत आपण काल आलो होतो। त्यानंतर स्पर्श व्यंजनांचे परत किती प्रकार पडतात? नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। स्पर्श व्यंजनांचे एकूण प्रकार किती आहे? स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार पडतात, कठोर, त्यानंतर अघोष, याला म्हणतो आपण मृदू घोष नाद, आणि तिसरा काय? अनुनासिक। अनुनासिक हे 3 प्रकार पडतात। कठोर व्यंजन किती? एकूण मराठी वर्णमालेमध्ये एकूण कठोर व्यंजनांची संख्या किती आहे? स्पर्श व्यंजनांची संख्या काल आपण पाहिली 25। क पासून ते म पर्यंतच्या सर्व व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात। क गटापासून ते प गटापर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात। कठोर व्यंजन 13। याचे किती प्रकार पडले? 2। कठोर स्पर्श व्यंजन विचारले तर, कठोर स्पर्श विचारले तर 10, आणि कठोर उष्म विचारले तर, कठोर उष्मे विचारले तर किती रे कठोर उष्मे विचारले तर 3। आणि त्यानंतर मृदू व्यंजन किती? 10। अनुनासिक किती आहेत? 5 आहे। या पद्धतीने काल आपण एवढं बघितलं होतं। आज आपल्याला राहिलेले प्रकार तिथे काय करायचे? संपवायचे आहे। सर्वांनी व्यंजने पाठ केले असेल। व्यंजने पाठ करण्याची सोपी आयडिया काय सांगितली होती?
कचाट्यात पाय, कचाट्यात पाय, क गट स गट, ट गट, त गट, प गट. क गटात किती व्यंजन आहेत रे? ज्या व्यंजनांचा उच्चार कंठाजवळ होतो त्याला क गट असे म्हणतात. कंठाजवळ होतो. क क, कचाट्यात पाय, कचटत पय. क क गटामधले व्यंजन सांगा चला बरोबर. क ख ग घ, क ख ग घ. आणि याला काय म्हणायचं? न. याला ड म्हणायचं अजिबात नाही. 1 2 3 4 5. त्यानंतर च छ, ज झ. याला तू त्र म्हणतो, याला काय म्हणायचं? न. ट ठ, ड ढगाचा ड, बाणाचा न. त थ, द धरणाचा ध, नळाचा न. प फ, ब भ, मगरीचा म. य र ल व, य र ल व. श श स, श श स. ह ळ श ही आहेत व्यंजने. आता आपण जर दुसऱ्या मास्तरकडे गेलो तर ते काय करणार? असं पाहणार. अच्छा क मध्ये क ख ग घ का, मग लिहिणार. बरोबर आहे की नाही? ओके. तर हे मास्तरच्याच पाठ नाही तेव्हा पोरायच्या कधी व्हायचं बुवा, आहे का नाही? तर लेकरांनो हे व्यंजन पाठ करा, गटानुसारच पाठ करा. जर गटानुसारच पाठ झाले तरच त्याचा फायदा आहे. ओके राईट. क ते म स्पर्श व्यंजन. हो दावडे, कालच आपण पाहिलं होतं. क ते म स्पर्श व्यंजन आहे. चला एकदा भराभरा वैशिष्ट्य सांगा मला. चला, क्ष आणि ज्ञ ही कोणती व्यंजने आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. कोणती व्यंजने आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. ळ कोणता व्यंजन आहे? स्वतंत्र व्यंजन आहे. मराठी व्याकरणात द्रविडियन भाषेतला वर्ण कोणता? द्रविडियन. द्रविडियन भाषेतला आहे. शेवटचं व्यंजन किंवा वर्ण आहे. शेवटचे वर्ण आहे. त्यानंतर ह काय रे? महाप्राण आहे. खूप वेळेस पुरावा क्वेश्चन विचारला, मराठी व्याकरणातला सर्वात मोठा महाप्राण कोणता? मराठी व्याकरणामध्ये कोणत्याला सर्वात मोठा महाप्राण म्हणत्या? हला. त्यानंतर दंड नसलेला वर्ण कोणता आहे? र. काय? दंड नसलेला वर्ण आहे. याचे काय होतं? कंपन होतं. काय होतं? कंपन होतं. म्हणून याला कंपित वर्ण असे म्हणतात. कंपन होतं म्हणून याला काय म्हणतो आपण? कंपित वर्ण असे म्हणतात. इथपर्यंत आपण कळालतो. आणि स्पर्श क पासून म पर्यंत, क गटापासून प गटापर्यंत हे 25 इथपर्यंत आपण आलो होतो. एकदा सर्वांची रिव्हिजन झाली. तर पोरांनो आजचा आपला दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं अर्धस्वर. चला मग माझ्या वाघवानी वाघिनी हो, अर्धस्वर म्हणजे नेमकं काय? अर्धस्वर म्हणजे नेमकं काय? आता बघा, ज्या व्यंजनांचा उच्चार कुठेतरी स्वरासारखा होतो, ज्या व्यंजनांचा उच्चार कुठेतरी स्वरासारखा होतो त्याला अर्धस्वर असे म्हणत्या. अय पोट्यो, अर्धस्वर म्हणत्या. माझ्या कॉलेजमध्ये 11वीला असताना एक नगिना होता का, नगिना. त्यानं काय केलं माहिती का? सायकलीच्या चैन पत्रावर असा ए टाकला, ए टाकला. त्यानंतर तू म्हणशील मास्तर तो काय तूच होता का काय बुवा, आहे का नाही? तर असं नाही. तर ए टाकला, या एला असं बदाम काढलं पुढं आणि ते म्हटला कर. इथे काय म्हटला? कर. आता बाबा हे कोड सुटल. 11वीला असताना मी 11वीला होतो, सुटल अजिबात नाही. पाटील मास्तर हुशार होता रे, पण एवढा नाही. मग 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 12वीचा शेवटचा पेपर झाला आणि त्याला मी विचारलं याचा अर्थ काय? मग तो काय म्हणतो? ए लवकर. काय? ये लवकर. आबे म्हणलं दळींदरा. ते कोणाला समजलं नाही. मला नाही समजलं रताळ्या, तर दुसरं कोणाला समजलं. ये लवकर. काय? ये लवकर. मग तशाच पद्धतीने परव मराठी व्याकरणामध्ये य र ल आणि व ही व्यंजन आहे.
य र ल व, एक खाली एक लिहितो. कोणते? य र ल व, य रे ल व, य रे ल व, य रे ल व, य रे ल व, याला काय म्हणायचं? अर्धस्वर असे म्हणायचं. मग मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणामध्ये एकूण वर्णमालेत अर्धस्वरांची संख्या किती? अर्धस्वरांची संख्या किती? अर्धस्वरांची संख्या किती? 4. किती आहे? 4 आहे. अर्धस्वर कशाला म्हणतात? क्वेश्चन विचारलाय भाऊ. ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरासारखा होतो त्यास टिंब असे म्हणतात. ज्या व्यंजनांचा उच्चार कोणासारखा होतोय? स्वरासारखा होतोय. स्वरा कोणती मास्तर? कॉलेजची का? अबे सुधार जरा. पोलीस व्हायचंय, सरकारी नोकरीत जायचंय का? ज्या व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा होतो त्याला काय म्हणायचं? अर्धस्वर असे म्हणतात. अर्धस्वर अंतस्थ म्हणतात. हो आहे पुढे नाव त्याला, थांबा ना. अर्धस्वर असे म्हणतात. मग बघा नेमका हाय तरी कसं. ओके, हे काल आपण तिथे बघितलं बघा. अंतस्थ, अर्धस्वराला आणखी 2 नाव आहेत. अंतस्थ, इशस्त, अर्धस्वर. मग बघा ये नावाचं जे व्यंजन आहे त्याचा उच्चार ई सारखा होतो. य नावाचा उच्चार कोणत्या स्वरासारखा होतो? ई स्वरासारखा. र नावाच्या व्यंजनाचा उच्चार कोणासारखा होतो? रू सारखा. ल नावाचा उच्चार लू सारखा. व नावाचा उच्चार ऊ सारखा. व य र रू ल लू ल लू, हाय का नाही? तर काय म्हटलंय? ज्या व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा होतो त्याला अर्धस्वर असे म्हणतात. त्याचे वेगवेगळे नाव. ओके, संधी होताना या वर्णांचा आदला बदल होऊ शकते. हे संधी चॅप्टर मध्ये आपण बघू. ओके, आता फक्त एवढी लक्षात ठेवा व्याख्या. एकूण अर्धस्वर किती हे आणि कोणाचा उच्चार कोणासारखा होतो विचारलं जाऊ शकतं. बाकी काही डोक्यात ठेवायची आवश्यकता नाही. खूप मजा येत आहे सर शिकायला हो रे तावडी. ओके, तरी पोटात काही नाही रे माहे. काय म्हटलंय? य ई र रू ल लू व ऊ. ओके, वेळच नाही भेटला जायला. सर तुम्ही ऍक्टर बनायला पाहिजे होतं. नाही, माझ्या घरचे म्हणायला तू फील्डच चुकवली म्हणे. तू वकील व्हायला पाहिजे होतं म्हणे. घरचे म्हणते वकील, घरचे म्हणते असं वकील व्हायला पाहिजे होतं. तू चुकीच्या फील्डमध्ये घुसला. आपल्याला जे आवडतं आपण तिथंच घुसलो बाबा. वयाच्या 21व्या वर्षी जिथं लोक शिकत होते, खेळत होते, तिथं मी शिकवित होतो. आपला कार्यक्रम थोडा अटकी आहे. ओके, य ई र रू ल लू व ऊ. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुराव. ह्यो पाठांतरच बाकी हे तुम्हाला समजलं. हे तर आपण संधीमध्ये शिकणार आहे. एकूण प्रकार किती आहेत? 4 आहे. य र ल व हे अर्धस्वर आहे. यांना अंतस्थ असे सुद्धा काय करतो आपण तिथे म्हणतो. इथपर्यंत सर्वांचे पॉइंट क्लिअर झाले असतील. दुसरा प्रकार सर्वांना कळाला. अर्धस्वराचा प्रकार सर्वांना कळाला. यस या नो. अर्धस्वराचा प्रकार सर्वांना कळाला. यस या नो. ओके, त्यानंतर तिसरा प्रकार आहे उष्म्य व्यंजन, घर्षक व्यंजन. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना घर्षण होतं त्याला घर्षक व्यंजन असे म्हणतात. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना उष्णता मोठ्या प्रमाणात फुफ्फुसातून गरम हवा बाहेर फेकली जाते. गरम हवा त्याला उष्म्य व्यंजन म्हणतात. मन श. आता थंडी ना भाऊ, थंडी ना, हवा गार चिन्हाला का श काय म्हण श. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना काय केले जाते? हवा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. याला म्हणायचं उष्म्य व्यंजन. हो, क्लासचा मराठीचा टायमिंग चेंज झाला. उष्म्य व्यंजन असे म्हणतात. किती आहे उष्म्य व्यंजन? भाऊ श. मराठी व्याकरणात उष्म्य व्यंजन हवा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. फुफ्फुसातून
मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते, बाहेर फेकली जाते. कुठून फेकली जाते? तोंडातून लका, नाही तर दुसरी कोण फिक्सिंग दिशीन कार्यक्रम करून सर जायचे पळून भुरभुर भुरभुर भुरभुर. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तोंडा वाटे, मुखा वाटे, फुफ्फुसातली हवा काय केली जाते? बाहेर फेकली जाते, त्याला उष्मे व्यंजन म्हणत्या. ही पुस्तकी व्याख्या. आपली व्याख्या काय? हवा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. आता मास्तर तोंडातूनच. ओके, उष्मे व्यंजन. पॉइंट क्लिअर झाला. उष्मे व्यंजन. आता उष्मे व्यंजन किती आहे रे माझ्या वागव? 3. कोणते कोणते रे पोरो? 1 श रे शरचा, 2 षटकोनाचा आणि 3 सशाचा. शशस 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 शशस. वाट उष्मे व्यंजन किती आहे? त्यांचं काय होतं? घर्षण होतं म्हणून त्याला घर्षक म्हणतात. शीतकार व्यंजन. नाव आजच ऐकलं असं नाही ना? शीतकार व्यंजन आजच ऐकलं असं नाही ना हे नाव. ओके, म्हणून लाईव्ह लेक्चर असतं बरोबर आहे की नाही, म्हणजे बॅच असते. ओके, शशस उष्मे व्यंजन. हवा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते. कार्यक्रम संपला. व्याख्या लक्षात ठेवा पोरवा. तुम्हाला जर सोलापूर सारखा, भंडाऱ्या सारखा, ठाण्यासारखा, पुणे ग्रामीण सारखा जर पेपर पडला पोलीस भरतीला, तर सत्य विधान ओळखायला हे व्याख्या विचारतील पुराव. त्यामुळे व्याख्या खूप गरजेच्या आहे. लिहून ठेवत चला. ओके, आपण पीपीटी अख्खच नाही घेतलं, लोकांसारखं वाचलो नाही. ओके, मास्तरचं पाठी म्हणून मास्तर झापूक झुपूक तुला शिकलं. यस सरांचा का नाही रे? सरांचा यस असतो, सशाचा स असतो तावडे. ओके, हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. तिसरा प्रकार संपला. आता चौथा प्रकार महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? ज्या पाय बघा इथं पण ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडातून बाहेर फेकली जाते, पण ती पण अति जास्त प्रमाणात, त्यांना महाप्राण म्हणत्या. किंवा सरळ साधी आणि सोपी व्याख्या, ज्याच्या शेवटी के ची छटा लागते, छटा लागते, किंवा ज्याच्या शेवटी ह ची छटा लागते त्याला महाप्राण म्हणत्या. बस संपला कार्यक्रम. ज्याच्या शेवटी ह ची छटा लागते त्याला महाप्राण म्हणत्या. ज्याच्या शेवटी के ची छटा लागते त्याला महाप्राण म्हणत्या. एवढं डोक्यात ठेवायचं. आता मला सांगा, मराठी व्याकरणात व्यंजन किती आहे? 34 व्यंजन आहे. 34 व्यंजनापैकी परम महाप्राण व्यंजन आहे. महाप्राण व्यंजन आहे 14. महाप्राण व्यंजन किती आहेत? 14. आणि अल्पप्राण व्यंजन किती आहेत? मग 34 व्यंजनापैकी महाप्राण गेले 14, अल्पप्राण व्यंजन किती राहिले? अल्पप्राण म्हणजे ज्यांच्या शेवटी ह ची छटा लागत नाही त्यांना म्हणत्या. एका मिनिटात आलो, तोपर्यंत अल्पप्राण सांगा. चला बरोबर. चला स्पीड मध्ये. त्याला काय म्हणतो आपण? अल्पप्राण म्हणतो. महाप्राण 14 गेले, शिल्लक राहिले 20, ते अल्पप्राण आहे. आता 14 महाप्राण पाठ कसे करायचे? तर पोरांनो बघा, महत्वाचा क्वेश्चन, सर्वात मोठा महाप्राण कोणता? सर्वात मोठा महाप्राण कोणता? खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय. चला, मराठी व्याकरणातला सर्वात मोठा महाप्राण कोणता आहे? चला बरोबर 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 बरोबर. मराठी व्याकरणातला सर्वात मोठा महाप्राण कोणता आहे? सर्वात मोठा महाप्राण, सर्वात मोठा महाप्राण कोणता आहे? आलो इथं. सर्वात मोठा महाप्राण कोणता आहे? राईट रे माझ्या बघाव. सर्वात मोठा महाप्राण ह आहे. मराठी व्याकरणात एकूण महाप्राणांची संख्या किती सांगितली तुला आत्ताच? संख्या किती सांगितली? 14 आहे. हे 14 महाप्राण कसे लक्षात ठेवायचे? इकडे लक्ष दे. आता काय करतो बाब्या, तुला 14 महाप्राण लक्षात कसे ठेवायचे ते सांगतो. चाल झापोक झोपोक. हे बघ, हा क सोडायचा. पहिलं व्यंजन कोणतं आहे? क. क सोडायचा. क च्या नंतर काय? ख. बघ, ख चा उच्चार करत असताना शेवटी ह चा उच्चार झाल्यासारखं जाणवतं का? ख. तोंडातून हवा फेकली जाते का? ख. घ. मन
ख घ ख घ तुला व्याख्या काय सांगितली? हवा फेकली जाते. ख घ आणि उष्ण व्यंजनाला गरम हवा फेकली जाते. इथं फक्त काय? हवा फेकली जाते. ख घ ख घ. ओके. क म्हण बरं. क हवा आतमध्ये ओढली जाते. आत. क क ग ग आतमध्ये वडल्यासारखा भास होतो का? आतमध्ये आतमध्ये वडल्यासारखा भास होतो. ख म्हणल्यानंतर बाहेर फेकल्यासारखा भास होतो. म्हणजे आपण काय म्हटलो? हवा बाहेर फेकली जाते. महाप्राण ज्याच्या शेवटी ह चा उच्चार झाल्यासारखा भास होतो. महाप्राण. ह ख घ. मग बघ ख घ श झ ठ ढ थ थ फ भ. आता बारीक गोष्ट लक्ष ठेवायच्या. बरोबर कन्फ्यूज करणारे क्वेश्चन तुम्हाला सांगत आहे. मराठी व्याकरणामध्ये स्पर्श व्यंजन सांगा माझ्या वाघिनीओ. स्पर्श व्यंजन मराठी व्याकरणात स्पर्श व्यंजन सांगा. बराबर बराबर बराबर. स्पर्श व्यंजन किती आहे? स्पर्श व्यंजन 25 आहे. बरोबर. या क पासून मास्तर सोपा आहे. या क पासून या म पर्यंत स्पर्श व्यंजन आहे. म पर्यंत काय? स्पर्श व्यंजन आहे. काय? स्पर्श व्यंजन आहे. बरोबर. पण स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती पडले? 3 प्रकार पडले. पहिला प्रकार कोणता? कठोर. कोणता? कठोर. दुसरा प्रकार कोणता? मृदू नाद घोष. आणि तिसरा प्रकार कोणता आहे? अनुनासिक. अनुनासिक. त्याची आणखी नाव आपण काल पाहिले ना. ओके. आता महत्वाचे मुद्दे लक्षात घे. मराठी व्याकरणातील किती कठोर स्पर्श व्यंजन हे महाप्राण आहे. गेला कार्यक्रमच संपला. असे क्वेश्चन विचारल्यावर ज्या लेकरांना अभ्यास लागेल नाही त्यांचा कांडच होतो ना भाऊ. मराठी व्याकरणामध्ये किती कठोर स्पर्श व्यंजन महाप्राण आहे. महाप्राण आहे. मराठी व्याकरणात किती कठोर स्पर्श व्यंजन महाप्राण आहे? 5. किती? 5. मराठी व्याकरणात किती कठोर स्पर्श व्यंजन महाप्राणी? 5. ख छ ठ थ फ. मग असाही क्वेश्चन बनू शकतो काय? मराठी व्याकरणातील महाप्राण असलेल्या कठोर व्यंजन ओळखा. विचारू शकतात. मराठी व्याकरणातील महाप्राण असलेले कठोर स्पर्श व्यंजन ओळखा. छ ख छ ठ थ फ. त्यानंतर किती मृदू स्पर्श व्यंजन महाप्राण आहे? किती मृदू स्पर्श व्यंजन महाप्राण आहे? किती मृदू स्पर्श व्यंजन महाप्राण आहे? 5. किती? 5. कठोर पण 5, मृदू पण 5. कोणता? घ झ ढ ध भ. ओके. हे विचारले जाऊ शकते. असं कसं रिजॉईन होत आवडे मेगा. ओके. घ झ ध ध भ. पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर मी जरी ते एक वाक्य लिहिलं तर तुम्ही फक्त सांगायचं चूक आहे का बरोबर आहे. ओके. आणि हे पाठ करून ठेवायचं, लक्षात ठेवायचं. सर्व अनुनासिक अनुनासिक हे महाप्राण नाही. महाप्राण नाही हे विधान चूक आहे का बरोबर आहे? सर्व अनुनासिक हे महाप्राण नाही. पूर्ण सत्य आहे. पूर्ण सत्य आहे. अर्ध सत्य आहे. अर्ध सत्य आहे. सर्व अनुनासिक हे महाप्राण नाही हे विधान बरोबर आहे. बरोबर आहे. हे विधान काय आहे? बरोबर आहे. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. अनुनासिकांचा महाप्राणाचा काही संबंध आहे? अजिबात नाही. अनुनासिक इकडे, महाप्राण हे 5 आहे, हे 5 आहे. मग एकूण आता क्वेश्चन तुला विचारला. एकूण स्पर्श व्यंजनामध्ये एकूण स्पर्श व्यंजनात किती महाप्राण आहे? किती महाप्राण आहे? तुला फक्त माहिती आहे महाप्राण 14 आहे. अशा देखील क्वेश्चन तुम्हाला भविष्यात विचारले जातील. आता शिकायचं. 2 वर्ष पेपर आला तरी लोड नाही आहे का नाही. आता तू पोलीस झाल्यानंतर फक्त तिथं थांबशील का नाही? PSI होशील. तिकडे अशा गोष्टी विचारल्या जातात. काय म्हटलंय? एकूण स्पर्श व्यंजनात किती महाप्राण आहे? राईट. किती महाप्राण झाले? 10. 2 वाक्य क्लिअर झाले. त्यानंतर बरोबर श श स यांना आपण काय म्हणतो रे? कोणते व्यंजन म्हणतो? आता शिकवलंय. श श स
कोणते व्यंजन आहे आता शिकवलंय, चला बरोबर. श श स या व्यंजनांना कोणते व्यंजन असे म्हणतात? उष्मे व्यंजन. काय म्हणतो? उष्ण व्यंजन किंवा उष्मे व्यंजन. घर्षक हवा मोठ्या प्रमाणात उष्ण हवा, ओके, घर्षक उष्ण हवा काय होती? बाहेर फेकली जाते फुफ्फुसातून. उष्मे व्यंजन. आता बघा श श स ही उष्मे व्यंजन महाप्राण आहे. महाप्राण आहे. ही उष्मे व्यंजन महाप्राण आहे. एकूण उष्मे व्यंजन किती? 3. श श स हे काय? महाप्राण आहे. मग मी ते क्वेश्चन विचारला, फक्त सत्य का सत्य एवढं सांगायचं. सर्व उष्मे व्यंजन हे महाप्राण आहे. हे महाप्राण आहे. विधान सत्य आहे का असत्य आहे? सर्व उष्मे व्यंजन हे महाप्राण आहे. विधान सत्य आहे का असत्य आहे? सर्व उष्मे व्यंजन हे महाप्राणी. हो, बरोबर आहे. काय आहे? बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. किती झाले आता? 10, 3, 3, 13 आणि शेवटचा महाप्राण कोणता? ह. किती झाले? 14. सर्वात मोठा महाप्राण. सर्वात मोठा महाप्राण. एवढे महाप्राण आहे. चला महाप्राण लिहून घ्याल. ओके, पाठ कराल. पाठ कराल. ख घ छ झ ठ ढ ध ध फ भ. ओके, श श स. ओके, हे काय? महाप्राण आहे. इथे लिहून ठेवतो. सर्कल मधील सर्व व्यंजन महाप्राण आहे. व्यंजन महाप्राण आहे. म्हणजे तुम्हाला नोट्सला काय होईल? सोपं जाईल. हाय की नाही? एवढं मराठी शाळेत सुद्धा लिहून नाही दिलं जात. काय मी एखादं दिलं जातं? सर्कल मधील सर्व व्यंजन महाप्राण आहे. ओके, मग याला सर्कल करतो. श श स. वर्तुळामधील सर्व व्यंजन महाप्राण आहे. हे तुम्हाला टिप. काय टिप? कशासाठी? नोट्स वाचत असताना. ओके, ही पीडीएफ तुम्हाला भेटल्यानंतर नको का परत कळलं पाहिजे ना? परत कळलं पाहिजे की नाही? ओके नाही? महाप्राण नेमकं कोणते आहेत बा? कारण आपल्याला क्वेश्चन विचारला होतो खालील पैकी कोणता महाप्राण आहे. ओके, फक्त हच ऑप्शन येतो असं नाही, यही ऑप्शन येतात. त्यामुळे हे पाठ झाले पाहिजे. ओके, आता हे सोडता बाकीचे सर्व क ग न हे सगळे काय? च ज त्र म्हणजेच न, ट ड न, त द न, प ब म. ओके, य र ल व. ओके, याला र ला काय करतो? वर्तुळातून काढून टाकतो. नाही तू महाप्राण मध्ये जायचा. ल व हे काय? क्षज्ञ. हे काय? अल्पप्राण आहे. काय? अल्पप्राण आहे. अल्पप्राण. अल्पप्राणांची संख्या किती आहे? 20 आहे. ज्या व्यंजनाच्या शेवटी ह ची छटा लागत नाही, छटा लागत नाही म्हणजे उच्चार करताना ह ची काय होतो? उच्चार झाला असा भास होत नाही, त्याला अल्पप्राण म्हणायचं. ह चा उच्चार झाला असा भास होत नाही, भात नाही बघा, भास होत नाही, त्याला अल्पप्राण म्हणायचं. ओके, सर्वांच्या लक्षात आले महाप्राण आणि अल्पप्राण? यस या नो? महाप्राण पाठ करा, अल्पप्राण पाठ करीत बसू नका. महाप्राण पाठ झाल्यानंतर अल्पप्राण ऑटोमॅटिक आपल्याला काय होतील? भेटून जातील. त्यामुळे अल्पप्राण पाठ करायची गरज नाही, एक कोणती तरी पाठ करा. महाप्राण 14 आहे ते पाठ करा. ओके, पाठ करा म्हणजे करायचे का? अजिबात नाही. ऑप्शन वाचताना शेवटी हची छटा लागली पाहिजे, बाकी काहीच नाही. नोट्स लिहून काढतो मी, क्या बात आहे माझ्या मागा. ओके, सर्वांच्या लक्षात आले महाप्राण आणि अल्पप्राण. अशा पद्धतीने आपले पव्या किती प्रकार झाले? आता किती प्रकार झाले? पहिला स्पर्श व्यंजन, दुसरा अर्धस्वर, तिसरा उष्मे व्यंजन, चौथा महाप्राण आणि पाचवा प्रकार कोणता आहे? स्वातंत्र्य व्यंजन. त्याला आपण म्हणतो ळ. हा या पद्धतीने बघितला. या पद्धतीने आपले व्यंजन आहेत. हे व्यंजन सर्वांना समजले? यस या नो? व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार कालच्या लेक्चरमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे अभ्यासलेले आहेत. सर्वांना समजले? यस या नो? किती प्रकार आहेत एकूण? 5. ओके, उष्मे व्यंजन किती पाहिले? 3. स्वातंत्र्य व्यंजन किती? 1. महाप्राण किती आहे? 14. सर्वात मोठा कोणता आहे? हो. हो इज इम्पॉर्टंट. ओके, चला
झाले क्लिअर? सर्वांचे क्लिअर झाले असेल 100% मला खात्री आहे. आता लेकरांनो व्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार यावरती बघायचे प्रश्न संच. आणि त्यानंतर उद्या उद्याच्या लेक्चरला तो पूर्ण रई घेतो आणि त्यानंतरला ज्या व्यंजनांचा आपण म्हणतो ना स्पर्श होतो म्हणजे काय उच्चारानुसार प्रकार हेही शिकवतो. ओके चला एकदा काय करूया प्रश्न संचाला हात घालूया. ओके चला स्वातंत्र्य शिकलो, अल्पप्राण शिकलो. ओके आणि संयुक्त ही ओके संयुक्त व्यंजन हे लक्षात ठेवा. ओके किती संयुक्त व्यंजन श आणि ज्ञ ही 2 आहे. श संयुक्त व्यंजन कसा तयार होतो क अधिक श ज्या 2 व्यंजनापासून तयार होतो त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात 2 किंवा त्यापेक्षा जास्त. हा क्वेश्चन एकदा आपल्याला पोलीस भरतीला विचारलाय. ज्ञ संयुक्त व्यंजन कसा तयार होतो ज्ञ बरोबर द अधिक न अधिक य ज्ञ द अधिक न अधिक य. मग ज्ञ या संयुक्त व्यंजनामध्ये एकूण किती वर्ण आहे एकूण किती वर्ण किंवा व्यंजन आहे किती व्यंजन आहे यामध्ये ज्ञ या संयुक्त व्यंजनात किती व्यंजन आहेत 3 व्यंजन आहेत. किती 3 व्यंजने. याच्यात किती व्यंजने 2 व्यंजने. सबनीस काकाची पुण्याई 2009. ओके नवीन व्यंजन आपण म्हणू याला नवीन व्यंजन म्हणूयात नवीन व्यंजन म्हणूयात म्हणू शकतो कारण नवीनच आहेत ते. ओके नवीन व्यंजन संयुक्त व्यंजन. चला मराठी भाषेत एकूण व्यंजने टिंबटिंब आहेत. बराबर 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 मराठी भाषेत एकूण व्यंजने टिंबटिंब आहेत. हे लेक्चर संपल्यानंतर लगेच आपलं YouTube वरती गणिताचं लेक्चर सुरू होणार आहे. ओके आणि सांगत चला पोरायला लेक्चर कसं असतं. चला बराबर काय म्हटलंय मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत किती व्यंजने 34 व्यंजने आहेत. 48 काय होते रे 48 काय पारंपरिक वर्ण आहे प्राचीन वर्ण आहे. 12 हे काय जुने स्वर आहे जुने स्वर आहे. नवीन स्वर किती आहे नवीन स्वर किती आहे 14 आहे 14 खडी. आणि 25 हे काय रे स्पर्श व्यंजन आहे स्पर्श व्यंजन आहे. किती 25. हा क्वेश्चन खूप वेळेस विचारला. पुढे ड आणि ढ हे कोणती व्यंजने आहे ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहे ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत. मी तुम्हाला म्हटलं पोलीस भरतीला 100 पेक्षा जास्त वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहे 100 पेक्षा जास्त वेळा पोलीस भरतीला क्वेश्चन आला असेल. ड आणि ढ कोणती रे कठोर व्यंजन आहे का अजिबात नाही. याच्यात क ख चा गट येतो. उष्म्य व्यंजन अजिबात नाही. श श स येतात. मृदू व्यंजन आहेत कोणता मृदू व्यंजन. आणि महाप्राण येतं अजिबात नाही. ओके दोन्ही पण एक आहे दोन्ही नाही. ओके ढ आहे ड नाही. ओके महाप्राण. पुढला खालील पैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही अर्धस्वर किती आहे 4 आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरासारखा होतो त्याला अर्धस्वर असे म्हणतात. य र ल व य रे ल व कर य र ल व य र ल व. कोणता नाहीये अ नाही. हा काय स्वर आहे कोणता स्वर आहे अ कोणता स्वर आहे रस्व रस्व स्वर आहे कोणता रस्व. पुढचा क्वेश्चन मराठी व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत मराठी व्यंजनांचे मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांचे एकूण प्रकार सांगा. व्यंजनांचे प्रकार किती 10 14 11 5 राईट रे बरोबर. पोरगा शिकलं किती 5 प्रकारे. स्पर्श व्यंजन त्यानंतर उष्म्य व्यंजन त्यानंतर महाप्राण स्वातंत्र्य व्यंजन आणि कोणतं रे अर्धस्वर असे किती 5 प्रकार. ख आणि झ वर्णाला काय म्हणतात ख झ उष्णता काय केली जाते हवा काय केली जाते बाहेर फेकली जाते. क आतमध्ये वडली जाते क आतमध्ये वडली जाते. ख झ बाहेर फेकली जाते. काय म्हणायचं महाप्राण म्हणायचं. पुढला क्वेश्चन महाप्राण असणारे व्यंजन ओळखा महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. ड ग ब श ड ग ब श
श श स ही उष्म्य व्यंजन आहे. श श स उष्म्य व्यंजन आहे आणि उष्म्य व्यंजन ही महाप्राण आहे. काय महाप्राण आहे. श. पुढला क्वेश्चन. अनुनासिक वर्ण ओळखा. ज्या वर्णांचा उच्चार नाका पुढीतून होतो, नाका वाटेने नाक पुढीतून होतो, त्याला अनुनासिक म्हणतात. आपण लक्षात ठेवायचं नाकातून होतो बा. मग मी तुला काल सांगितलं होतं शेजारच्या काकूचं पोरग घ्यायचं, पण काकू कशी असली पाहिजे? खट्याळ असली पाहिजे बघ भाऊ तावडे. काकू भांडखोर असली पाहिजे, त्या काकूचं पोरग घ्यायचं. नाही तर तू गरीब दुबळ्या जिच्या नाकावरून माशी उठत नाही त्या काकूच्या पोराला म्हणते नाही. ओके, असं नाही, हे चुकीचं हाय. ओके, मग त्याच्याच पोराला त्रास द्यायचा, वरून तिला दमदाटी करायची, हे कुणी शिकवलं? फरक नाही. त्यामुळं जी खट्याळ असन, जिले भांडखोर असन, त्या काकूचं पोरग घ्यायचं. आत्याचं. हा, आत्याचं हाय की नाही. चला, काय म्हटलं? अनुनासिक. ज्या व्यंजनाचा उच्चार नाकातून होतो, नाकपुडीतून होतो, त्याला अनुनासिक म्हणतात. याला न म्हणायचं, याला त्र नाही म्हणायचं, नच म्हणायचं. न न न परत न आणि एक म. नाकदाब. आता मी दाबलो जायचो. न ड ड म होता उच्चार, अजिबात उच्चार करता येत नाही. ओके, न न न म. ओके, मग हा काय? अनुनासिक आहे. खालीलपैकी महाप्राण नसलेला व्यंजन ओळखा किंवा वर्ण ओळखा. मी तुम्हाला म्हटलं असे क्वेश्चन विचारलं तर आणि तुमचं नाव सांगता. आपला काही संबंध नाही. मी सांगा, मी ओळखतच नाही त्याला, आपला काही विषयच नाही डायरेक्ट. चला, काकू डायरेक्ट बांगड्या विंगड्यावर खाऊन पदर खोसून का ग. चल, खालीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता आहे? महाप्राण नसलेला. छ भ थ ज. ज आतमध्ये. ओके, पुढला क्वेश्चन. मराठी भाषेत एकूण किती संयुक्त धरून व्यंजने आहेत? संयुक्त धरून आहे असा क्वेश्चन अजून कधी विचारला नाहीये. हा मी काल रात्री बनवला. ओके, विचारलंच नाही कधी अजून असं. मराठी भाषेत एकूण किती संयुक्त धरून व्यंजने आहेत? 34 अधिक 2 बरोबर किती? 36. किती? 36. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? किती वर्ण आहेत? वर्ण किती? 84, 12, 52, 32. पारंपरिक वर्णमालेत पारंपरिक मध्ये किती आहे? 48. आधुनिक वर्णमालेत किंवा आता आधुनिक किती आहे? 52. आधुनिक किती आहे? 52. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता आहे? ना घरवाली ना बहारवाली, अकेला है मिस्टर खिलाडी. चला, काय रे? मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण ओळखा. स्वातंत्र्य कोणता आहे? स्वातंत्र्य हो काय? महाप्राण आहे. फिक्स 3. क्या बात आहे. वर्ग शिकलं, प्रगती झाली. पोरगी शिकला, घराचा विकास झाला. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? काल पाहिले हे, काल. ओके, अक्षर मिळवण्यासाठी व्यंजनात काय घालायचा? स्वर घालायचा. व्यंजनात काय घालायचा? स्वर. भ अधिक आ काय झाला? भा. हे काय? अक्षर. अक्षरांची योग्य मांडणी केली काय होतो? शब्द. अक्षरांची योग्य मांडणी केली काय होतो? शब्द. खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा. अनुनासिक. ड द न ह. अनुनासिक म्हणजे काय? नाकातून उच्चार होणे. 4 न 1 म. 4 न 1 म. पुढला क्वेश्चन. पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? पारंपरिक किती आहे? आता सांगितलं, कुणी चुकता का म्हणे. पारंपरिक याच्या बाहेर एकही क्वेश्चन पडत नाही, येतच नाही. याच्या बाहेर काय क्वेश्चन येणार? ओके भाऊ, पाटील मास्तर बोले सो क्या बात है. पारंपरिक 48. पुढला क्वेश्चन. खालीलपैकी अनुनासिक नसणारा व्यंजन ओळखा. अनुनासिक नसणारा व्यंजन ओळखा. पोलीस भरती, सरळ सेवा, इकडे तिकडे, झडपी विडपी, सगळ्यांना विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, नंबर नाही दिले मुद्दामाचे. ओके, हेच कायला पाठ करायचे? आता झालंच ना ती पाठ बाबी. पाठ करायची गरजच नाही पडली ना आता. अनुनासिक नसणारा. न न म. 4 न 1 म. खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. ओके, हा रिपीट पडला क्वेश्चन, हा चुकून. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने
आजचा कार्यक्रम आपला इथे संपलेला आहे. ओके, व्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार आपण इथे शिकलेलो आहे.